नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या। सोनेरी संधी याच्यासाठी की पूर्व परीक्षा जी आहे एमपीसी राज्यसेवेची ते आहे 28 एप्रिलला, ओके, आणि मुख्य परीक्षा जी आहे ती 14 डिसेंबरला आहे। त्याच्यामुळे पूर्व आणि मुख्यमध्ये बराच अंतर आहे। इथे सुद्धा तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा बऱ्यापैकी क्लिअर होऊ शकतो। त्याच्यामुळे आयोगाने दिलेली ही वेळेची सोनेरी संधी आहे, लक्षात घ्या। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही जी आहे शेवटची परीक्षा आहे एमसीक्यू पॅटर्न नुसार, ठीक आहे। सो ज्यांना कुणाला हे गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडायची नसेल त्यांनी आपले रेग्युलरली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ रोजच्या रोज फॉलो करा आणि ते पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा। तर हा उपक्रम कोणासाठी आहे, तर ज्यांची पूर्व परीक्षा थोडक्या मार्क्सने हुकते, ज्यांना जीएसचा अभ्यास कसा करायचा एक्झॅक्टली हे माहित नाही, जे जॉब करून तयारी करत आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ज्यांना योग्य गायडन्स हवाय, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे महागडे क्लास लावू शकत नाहीत, ज्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी हरवलाय, ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा हे एक्झॅक्टली समजत नाही किंवा कन्फ्यूज आहेत किंवा गोंधळत आहेत, त्यांच्यासाठी हा उपक्रम जो आहे हा आपण सुरू केलेला आहे। तर आज आहे 13 नोव्हेंबर 2023 आणि आजचे जे टार्गेट्स आहेत हे तुम्ही आज उद्याचा व्हिडिओ येईपर्यंत तुमचं टार्गेट जे ते पूर्ण असलं पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये, ठीक आहे। तर तुम्हाला संपूर्णपणे हँड होल्डिंग मिळेल तुमच्या पूर्व परीक्षेपर्यंत। टार्गेट कोणासाठी आहे, ज्यांना पूर्व परीक्षा पास करायची आहे, ज्यांचं ड्रीम क्लास 1 अधिकारी होण्याचा आहे, ज्यांचा शेवटचा एमपीसीचा एमसीक्यूचा अटेम्प्ट आहे, त्यांच्यासाठी हे टार्गेट राहणार आहेत, ओके। तर नक्कीच तुम्ही चॅनल आपलं लाईक करून घ्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तिथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही दिवस तुम्ही जर वाया घालवला तर तो तुम्हाला परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्ट पासून एक एक दिवस लांब जाल। त्याच्यामुळे दररोज जे आपले व्हिडिओ येतील स्ट्रॅटेजीचे हे तुम्हाला त्या दिवशीच पूर्ण करायचे आहेत, एक सुद्धा दिवस तुम्हाला वाया घालवायचा नाहीये। तर आता सुरुवात करूया। तर बघा, प्राचीन भारताचा इतिहास हा आपला विषय आहे, ओके। तर याच्यामध्ये आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे महाजनपदे, हा आपला चॅप्टर जो आहे तो सुरू आहे। तर याच्यामध्ये महाजनपदे आणि त्यांची जी काही राजधानी आहे यांची एक लिस्ट तुम्हाला दिलेली आहे। या विठ्ठल पोंगळेंच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक लिस्ट मिळेल सगळ्यात छोटी, जी काही महाजनपद आहेत आणि ज्याची राजधानी आहेत हे सगळं तुम्हाला बाय हार्ट करून ठेवा, पाठ करून ठेवा, याच्यावरती प्रश्न येत राहतात, ठीक आहे। अजून याच्यासोबत तुम्ही लुसेंट जीकेचं सुद्धा पुस्तक वापरायचं आहे। 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्ड या पुस्तकामधून तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो वाचायचा आहे। पण टार्गेट काय, महाजनपदे हा आपला चॅप्टर टार्गेट आहे। तर ह्या चॅप्टरशी रिलेटेडच तुम्हाला माहिती जी आहे ह्या सगळ्या जे तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलेले यामधून तुम्हाला वाचायचे आहे। तर आजचं तुमचं टार्गेट काय, महाजनपदे आणि त्यांची असणारी राजधानी। फार मोठं नाहीये, हार्डली अर्धा पेजच आहे, पण ते तुम्हाला बाय हार्ट करावं लागेल किंवा लिहून काढा, बेटर वे लिहून काढा, म्हणजे तुमच्या ते लक्षामध्ये राहत जातील। जोडायला वाले मॅक्झिमम प्रश्न याच्यावरती विचारत राहतात। पुढचा विषय आहे आपला मध्ययुगीन भारताचा इतिहास। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपला दिल्ली सल्तनत हा चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये तुम्हाला आज खिलजी वंशांची माहिती जी आहे ती वाचायची आहे। खिलजी वंश याच्यामध्ये मग जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, लष्करी महसूल प्रशासकीय सुधारणा बाजार नियंत्रण, नंतर मुबारक खिलजी आणि नासिरुद्दीन खुसरो शहा, तर यांची ह्या व्यक्ती ज्या असतील या खिलजी वंशातल्या यांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ही वाचायची आहे। कधी कधी काय करतात की तुम्हाला 4 सेंटेन्स टाकतात आणि वर्णनावरून त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ओळखायला लावतात, ओके। तर त्याच्यामुळे त्यांची डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचे आहे। शॉर्ट नोट्स बनवा, काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, जास्त काही मोठं नाही, हार्डली 2 पेजच आहे, ओके। कशातून करणार, विठ्ठल पोंगळेंचं पुस्तक प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, लुसेंट जी के, 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्ड मध्ये हे तुम्हाला सांगितलेले मुद्दे मिळत आहेत का, हेच तुम्हाला वाचायचं आहे। तर हे झालं तुमचं मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं टार्गेट। त्याच्यानंतर पुढे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास। तर याच्यामध्ये आपला जो चॅप्टर सुरू आहे त्याचं नाव आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ। आधी आपल्याला गांधी युग जे आहे हे संपूर्णपणे आपण आधी संपवून घेणार आहे। तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे, मोहनदास करमचंद गांधीजींच्या सत्याग्रहांची साधने, प्रतिकाराची विचारसरणी। आता हे कशातून करणार, अनिल कटारेचं पुस्तक घ्यायचं, ठीक आहे। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अनिल कटारेचं पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यामधले आधी हे जे सांगितलेले मुद्दे हे आधी सगळे वाचायचे। बघा, असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, देशत्याग करणे असेल, हरताळ पाळणे असेल, उपोषण असेल किंवा बहिष्कार असेल, ही काय आहेत, फक्त असहकार, ओके। तर ही काय आहेत, गांधीजींच्या सत्याग्रहाची साधने आहेत, प्रतिकाराची विचारसरणी। तर हे तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। प्लस मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचे संबोधन हा एक मुद्दा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे। कशातून वाचणार, अनिल कटारेच्या पुस्तकामधून वाचायचा। त्याच्यानंतर मग समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासासाठी, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हे जे पुस्तक आहे समाधान महाजन यांचं वाचायचं 2 नंबरला। त्याच्यानंतर मग गाठाळ, मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स अशी पुस्तक तुम्हाला हिस्ट्रीसाठी वापरायचे। फक्त हे सांगितलेले मुद्देच तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे।
तर हे झालं तुमचं आधुनिक भारताचं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये आज आपण काही सुद्धा चेंज केलेलं नाही. जे विषय काल ठेवले होते, जे घटक काल ठेवले होते तेच आपण इथं कन्सिडर आपण ठेवलेले आहेत. तर पृथ्वीचे अंतरंग हा आपला चॅप्टर सुरू आहे जगाच्या भूगोलामध्ये. त्याच्यामध्ये जे शिलावरण आहे ह्याच्यामध्ये सियाल, कॉन्रॅड विलकता आणि सीमा यांची माहिती वाचून घ्या. भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना आपला चॅप्टर सुरू आहे. तर याच्यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा हिमालयन पर्वतीय प्रदेश, एकूण 5 प्राकृतिक भागामध्ये आपल्याला प्राकृतिक रचनेचा चॅप्टर जो आहे तो संपवायचा आहे. त्यातला हा पहिला भाग आहे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा हिमालयन पर्वत हा सुद्धा रिपिटेशनला ठेवलेला आहे. तर आज सुद्धा हे तुम्ही वाचायचं आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये कोकण विभागाची संपूर्ण माहिती जी आहे ती वाचायची आहे. कोकण विभाग, सह्याद्री विभाग आणि महाराष्ट्राचं पठार असे एकूण 3 भागामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना जी आहे ती आपण अभ्यासतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा कोकण विभागाची सविस्तर माहिती जी आहे ही तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं आजचं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रामध्ये आपला घटनेची निर्मिती हा चॅप्टर सुरू आहे. तुम्हाला आज काय वाचायचं आहे? घटना समितीमधील जागांची विभागणी, घटना समितीच्या निवडणुकांचे निकाल जुलै ऑगस्ट 1946, घटना समितीतील प्रतिनिधित्व संप्रदायानुसार 1946, 31 डिसेंबर 1947 रोजीचे भारताच्या घटना समितीचे राज्यनिहाय सदस्य आणि दृष्टिक्षेपात घटना समितीची अधिवेशने. हे जे एकूण 5 मुद्दे सांगितलेले आहेत व्यवस्थितरित्या वाचून त्याच्यात प्रॉपरली नोट्स बनवा. आकडेवारी आहे, आयोगाने कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारलेले ते बघून घ्या आणि तुमच्या व्हॅल्यू ऍडिशन नोट्स त्याच्या असल्या पाहिजेत. ठीक आहे. तरी पॉलिटीचं तुमचं असं टार्गेट आहे. आणि पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्श्वभूमी आणि जी काही कलमे आहेत हे तुम्हाला रिपिटेशनलाच आपण इथं ठेवलेले आहे. जे काल वाचले तेच तुम्हाला इथं आज रिपीट करायचं आहे. ठीक आहे. तर राज्यशास्त्रासाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक वापरायचं आहे आणि पंचायत राजसाठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला जे आहे ते वापरायचं आहे. तर हे झालं तुमचं पॉलिटी आणि पंचायत राजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे अर्थशास्त्राविषय. अर्थशास्त्रामध्ये आपला दारिद्र्य किंवा पॉवर्टी किंवा गरिबी देखील हा चॅप्टर सुरू आहे. याच्यामध्ये तुम्हाला आज काय वाचायचं आहे? अरविंद पनगाडी या कृती दल, जागतिक बँकेने दारिद्र्य रेषा किती सुचवलेली होती, आशियाई विकास बँकेची दारिद्र्य रेषा किती सुचवलेली होती, राष्ट्रीय नमुना संस्थेची आकडेवारी काय आहे, नीती आयोग कार्यदल आणि बहुआयामी दारिद्र्य MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे जे एकूण 6 मुद्दे आहेत हे तुम्हाला आज वाचायचे आहेत. जास्त मोठे नाहीत, हार्डली 2 पेजेस मुद्दे आहेत, पण व्यवस्थित वाचा कारण याच्यावरती प्रश्न जे असतात ते येत राहतात. ठीक आहे. तर यात कशातून वाचणार तुम्ही? किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे यांच्या पुस्तकामधून पॉवर्टी चॅप्टर तुम्हाला चांगला करायचा आहे आणि त्यामधले हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत. तर हे झालं तुमचं आजचं इकोचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे सामान्य विज्ञान विषयामध्ये बघा. सामान्य विज्ञानामध्ये वनस्पती शास्त्र या विषयामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण हा आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये प्रस्ताविका जी आहे ही तुम्हाला वाचायची आहे आणि प्लस अबीजपत्री वनस्पतीमधील थॅलोपायटा जो गट आहे वनस्पतींचा किंवा त्याला शैवाल असं देखील म्हटलं जातं, तर याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ती वाचायची आहे. तर हा आपण रिपिटेशनलाच ठेवलेला आहे मुद्दा, म्हणजे काल सांगितलेला तोच तुम्हाला रिपीट करायचा आहे. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढचा संघ करायचा आहे ज्याचं नाव आहे प्लॅटी हेल्मिंथिस. ह्या प्लॅटी हेल्मिंथिस संघाची वैशिष्ट्ये काय आहेत सगळं डिटेलमध्ये बघून घ्या. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्राण्यांचा समावेश होतो सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मानवी आरोग्यशास्त्र विषयामध्ये मानवी पचन संस्था हे वाचून घ्या, ही तुम्हाला रिपिटेशनला आपण इथं ठेवलेली आहे. रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना आपला चॅप्टर सुरू आहे. याच्यामध्ये परिवर्ती संयुजा, हायजेन्सबर्गचं अनिश्चिततेचं तत्व आणि श्रोडिंजर यांचं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल हे जे 3 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ओके. आणि भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये श्रवण मर्यादा, श्राव्यातील ध्वनीचे उपयोग आणि सोनार हे जे 3 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. जास्त काही मोठं नाहीये, हार्डली तुम्ही 1 तास जरी बसला एका जागेवरती तरी सुद्धा हे सगळे विषय तुमचे सांगितलेले मुद्दे जे आहेत हे तुमचे पूर्ण होऊन जातील ह्या सामान्य विज्ञान मधले. ठीक आहे. कशातून करणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक घ्या, त्यामधून सांगितलेले मुद्दे सुरुवातीला दीपस्तंभच वापरा, यामधून सगळे मुद्दे करून घ्या. त्याच्यानंतर मग व्हॅल्यू एडिशन साठी तुम्हाला लुसेंट सामान्य विज्ञानचं पुस्तक वापरायचं आहे. त्याच्यानंतर मग 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTची फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची पुस्तकं तुम्हाला वापरून हे जे सांगितलेले मुद्दे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माहिती मिळते का यासाठी तुम्हाला व्हॅल्यू एडिशन नोट जे आहेत ह्या तुमच्या बनवायच्या आहेत. शक्यतो नोट्स काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. लाईन टू लाईन वाचा, पण शक्यतो नोट्स महत्वाचे कीवर्ड्स आहेत किंवा आयोगाने कसे प्रश्न विचारलेले त्या मुद्द्यावरती हे तुम्ही सेपरेट वाचून तुमच्या वैयक्तिक नोट्स बनवा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल जाईल तो वाढून जाईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सामान्य विज्ञानाचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे पर्यावरण हा विषय आहे.
पर्यावरणामध्ये तुम्हाला जे काल सांगितलं होतं तेच मुद्दे आपण इथे रिपीट ठेवतोय. शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास, शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि शाश्वत विकास पूर्तीसाठी आवश्यक बदल, हे जे एकूण 3 मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. जास्त काही मोठे नाहीये, हार्डली 1 ते 1.5 पेजेसच आहेत. तर हे तुषार घोरपडेंच्या पुस्तकातून वाचा. पर्यावरणाला फक्त एकच पुस्तक ठेवा, तुषार घोरपडेंचं, ठीक आहे. आणि 11वी-12वी स्टेट बोर्ड पर्यावरणाची जी काही पुस्तक आहेत स्टेट बोर्डची आपल्या, तर त्याच्यामध्ये शाश्वत विकास नावाचा चॅप्टर तुम्हाला कुठे सापडतोय का आणि सांगितलेले मुद्दे कुठे सापडत आहेत का, तर त्याच्यात तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन नोट ज्या आहेत ह्या बनवायच्या आहेत. तर हे झालं तुमचं पर्यावरणाचं असं टार्गेट. त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेस. तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपलं महिन्याला 2-2 चॅप्टरचं टार्गेट राहील. तर याच्यामध्ये पहिल्यांदा वयवारी आणि रेल्वे हे तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचं आहे. बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे 2 चॅप्टर्स तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. ह्याच्यावरती भरपूर प्रश्न उत्तर तुम्ही सोडवा. चालू घडामोडी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या 2 महिन्याचे चालू घडामोडी तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. आणि दररोज 5 पॅसेजेस तुम्हाला न चुकता सोडवायचे आहेत. एमपीसीच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकामधून आधी सुरुवातीला सोडवा. त्याच्यानंतर कुठल्याही मार्केटमधील एखादं पुस्तक घेऊन नंतर तुम्ही 5-5 पॅसेज जे आहेत ते डेलीच्या डेली सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, पॅसेजचा टार्गेट. कारण याच्यामध्ये आपण काहीही बदल करत नाही. हे तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण जे आहे ते करायचे. प्रत्येक महिन्याला आपलं याचं शेड्यूल फिक्स असेल, त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे ते हँडल करायचं आहे. पण हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण गणित आणि बुद्धिमत्ता चांगलं केलं तर तुमचा सीसॅटचा पेपर जो आहे दुसरा तो तुमचा चांगल्या पद्धतीने क्वालिफाईंग होईल. 5 पॅसेज जरी तुम्ही डेली सोडवले तर हा क्वालिफाईंग मध्ये जाईल. आणि करंट अफेअर्स जर केलं तर तुमचा जीएस मध्ये तुमचा स्कोर वाढण्यासाठी तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये नक्कीच याची मदत जी आहे ही होणार आहे. त्याच्यामुळे एकदम मार्केटमधून शेवटी एखादं कुठलं तरी इयर बुक घेऊन वाचण्यात काही अर्थ नाही. आतापासून दररोजच्या दररोज डेली करत चला. आणि याच्यासाठी कशातून करायचं आहे तर गणित, बुद्धिमत्ता जे ते सचिन ढवळे आणि संदीप अरगडेचे पुस्तक आहेत मॅथ्स अँड रिझनिंगची, त्यामधून करा. आणि चालू घडामोडी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं पुस्तक आणि जेके टुडे नावाची वेबसाईट आहे त्यामधून तुम्ही करू शकता. ठीक आहे. प्लस आपल्या सुद्धा चॅनलवरती आपण करंट अफेअर्स अपलोड करणारच आहे. प्लस ज्यावेळी पर्सनल मेंटरशिप ट्रेनिंग प्रोग्राम आपला सुरू होईल त्यावेळी सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्या पीडीएफ जे असतील ते तुम्हाला किंवा व्हिडिओ जे लेक्चर असतील हे तुम्हाला मिळून जाणार आहेत. ओके. तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेसचं, म्हणजे नोव्हेंबर एंडिंगचं टार्गेट आहे. पण जे काही जीएसचे तुम्हाला मागं विषय सांगितले तर ते टार्गेट तुम्हाला त्या दिवशीच फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. तर सर्वांनी नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.